यवतमाळमध्ये प्रतिबंधित HTBT कापूस बियाण्यावर कारवाई, 20 लाखांचा मुद्देमाल जप्त, कृषी विभाग व पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई। यवतमाळ जिल्ह्यात अवैध बियाणे विक्री आणि वाहतुकीविरोधात कृषी विभाग व पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे। भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांची चोरटी वाहतूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत प्रशासनाने सुमारे 20,400,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 12 एप्रिल रोजी यवतमाळ शहरात एका किया सोनेट आणि अन्य एका चारचाकी वाहनातून प्रतिबंधित बियाण्यांची तस्करी होणार असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीच्या आधारे कृषी विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून ही वाहने अडवली। जडती दरम्यान पथकाला मोठ्या प्रमाणात अवैध साठा मिळून आला। यामध्ये प्लॅटिनम 5G नावाच्या प्रतिबंधित कापूस बियाण्यांची 400 पाकिटे एकूण 8 पोते जप्त केलेल्या बियाण्यांची बाजार भावानुसार किंमत 3,60,000 रुपये आहे। 2 चारचाकी वाहने आणि 3 मोबाईल फोन किंमत 16,40,000 रुपये एकूण 20,400,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या प्रकरणी कृषी अधिकारी गुणवत्ता नियंत्रण प्रेमनाथ आडे यांच्या फिर्यादीवरून यवतमाळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अटकेत असलेल्या आरोपींमध्ये संतोष ठाकरे राहणार चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती, निखिल लंगडे राहणार आर्वी, सतीश ठाकरे राहणार अमरावती ही नावे आहेत। आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। ही कारवाई निविष्ठा व गुणनियंत्रक संचालक सुनील बोडकर, विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोडपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे आणि कृषी विकास अधिकारी लहुदा साडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक धीरज मोहेकर, प्रवीण जाधव व सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। शेतकऱ्यांनी अनधिकृत आणि प्रतिबंधित बियाण्यांची खरेदी करू नये, कारण यामुळे जमिनीचे आणि पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते। अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।